नमस्कार मंडळी, मी करण तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन विषयासोबत खूप खूप स्वागत करतोय. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली की एकच आतुरता असते सगळ्यांना, ती म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची. मुंबईतला गणेशोत्सव किती मोठा आणि किती उत्साहात साजरा होतो हे मला असं वेगळं सांगायची गरज नाहीये, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. आणि आपल्या लालबाग परळला गणेशोत्सवाची पंढरी म्हटलं जाते आणि या पंढरीत परदेशातून लोक सुद्धा येतात गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला, कारण की मुंबईतली खासियतच अशी आहे की इकडे भल्या भल्या मोठ्या मूर्त्या बनतात. अगदी 50-50 फुटापर्यंत मूर्त्या बनतात. मूर्तीची रेखणी आखणी मूर्ती सुबक सुंदर असते आणि यामागे भरपूर कलाकारांचे हात लागलेले असतात. त्याचबरोबर हा 64 कलांचा कलाधिपती आहे आणि त्याच देवाला घडवण्याचं कार्य हे मूर्तिकार करत असतात. आता मूर्तिकार म्हटलं आणि हा 64 कला म्हटलं तर 64 कला फक्त गणपती बाप्पाच्या नावापुरत्या नाहीत, तर त्याची रूपं सुद्धा तितकीच आहेत. दरवर्षी वेगवेगळं रूप साकारणं काही सोपी गोष्ट नाही आणि मंडळ जसं सांगेल तसं आपल्याला करावा सुद्धा लागतं या मूर्तिकारांना. त्याच्यासोबत मूर्तिकारांची मेहनत काय असते, एक मूर्ती घडवण्यामागे खूप काय काय आपल्याला करावं लागतं, खूप जणांचे हात लागतात आणि तेच आज आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत परळ वर्कशॉपमध्ये. आणि मुंबईमध्ये भरपूर सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत, त्यातलेच एक ते म्हणजे अग्नी मोहिते कला केंद्राचे सर्वेसर्वा श्री सिद्धांत मोहिते आणि ते आता आपल्यासोबत आहेत. तर आता सगळ्यात अगोदर खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण छोटस तुला चर्चा करतोय या विषयावरती की गणपती बाप्पाच्या या क्षेत्रामध्ये तू पहिल्यांदा कधी पदार्पण केलंस किंवा या छंदामध्ये आवड कशी निर्माण झाली आणि पहिली मूर्ती कधी घडवली? पहिली मूर्ती घडवली मी 2024 ला. ओके, 2024. आणि पदार्पण केलं 2023 ला. आणि छंद तर हा लहानपणापासून होता. प्रत्येक लहान मुलाला गणपती हा आवडतोच, हा, तेव्हापासून तो मला छंद लागला. ओके, म्हणजे लहानपणापासून आवड आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची माणसाला लहानपणापासूनच आवड असते, पण मूर्ती घडवणं काही सोपी गोष्ट नाहीये. खूप खूप कष्टाने ती मूर्ती उभी राहते. बॅलन्सिंग मूर्ती म्हटली ना तर गेल्या वर्षी म्हणजे 2025 ला जी मूर्ती अगदी वर्कशॉप मधून गेटच्या बाहेर पडल्यापासून गिरगाव चौपाटीला जाईपर्यंत जिचा गाजावाजा होत होता, आता मूर्तीचं नाव घ्यायची गरज नाही कारण की ती ऑलरेडी खूप गाजली आहे, ती म्हणजे पाईपलाईनचा महाराज. ती मूर्ती घडवण्यामागचं कारण महाकालाचं रूप होतं. आणि काय कन्सेप्ट कशी सुचली, काय त्याच्याबद्दल थोडं? कन्सेप्ट म्हणजे त्यांना मी आधी वेगळं चित्र दिलेलं, हा, मग त्याच्यामध्ये करेक्शन केलं त्या चित्रामध्ये. मग त्याला हात वगैरे लावले. माझी वाईफ मला बोलली यांना काल भैरव देऊया का. मी बोललो ठीक आहे. मग आम्ही गेलो तिथे, स्केच दाखवत मंडळाच्या मुलांना. स्केच मंडळाच्या मुलांना आवडली. मग तो झाले 2-3 दिवस आमची मिटिंगच चालू याबद्दल, फक्त स्केचवर. मग तो सिलेक्ट केला मुलांनी. म्हणजे प्रश्न आला की माझा गेलेला कुत्रा स्वान आहे ना, स्वान एक प्रकारे मला आवडला नव्हता. स्वान मी इमिजिएटली कॅन्सल केला आणि दुसरा स्वान लावला, बिकॉज मला माझं काम द्यायचं होतं. बरोबर. आणि गणपतीवर मी खूप फोकस केला. तर असा कालभैरवाच्या रूपात तुम्ही गणपती साकार केला आणि तो गणपती अगदी शेवटपर्यंत खूप खूप म्हणजे खूप व्हायरल झालाय. आणि त्याच्यानंतर आता मला असं विचारायचं आहे, खूप मंडळ आहेत तुमच्याकडे, तर त्या मंडळांमध्ये असं कुठचं मंडळ आहे जे तुम्हाला असं म्हणजे सपोर्ट तर सगळीच मंडळं करतात, तर कुठचं असं आहे की तुम्हाला ते कसं घरच्यासारखं वाटतं, जवळ घरच्यासारखं? एक पाईपलाईनचा महाराज आहे, मुंबईचा इच्छापूर्ती आहे, हा, आणि आता गोंडीचा. ओके, म्हणजे ही मंडळं आहेत. शिवाजीनगरचा अशी सगळी मंडळं तुमच्या. आणि तो एक MP मिल कंपाऊंड ताडदे, म्हणजे अजून आहेत आणि अजून बरेच मंडळ आहेत. हा, बरोबर. अशी सगळीच मंडळ जवळच असतात, पण अशी काही मंडळ आहेत जी खूप आपल्या घरच्यांसारखी असतात. आता मूर्ती घडवायची म्हटली की आता तू एक मूर्तिकार आहेस, तर तू जाऊन मूर्ती उभी करणं, तिला पेंटिंग करणं हे शक्यच नाही. तर त्याच्यासाठी भरपूर मूर्तिकारांचे किंवा तुमच्या कामगारांचे हात असतात, तर तुझ्या कामगारांबद्दल तू काय सांगतो? कामगार नाही म्हणता येणार, सगळे माझे मित्रच आहे. ते मला पॅक करतात, दादा कर, आम्ही हाय बरोबर. त्यांच्यामुळे मी एक पुरा कारभार सांभाळतो आणि प्रत्येक गोष्ट मूर्तिकार नाही करत. हा, माझी मी टीम सिलेक्ट केलेली खूप. अशी टीम माझी 4 टीम. जसं की टीम म्हणजे कसं? वेल्डिंगची टीम झाली म्हणा. ओके, वेल्डिंगच्या टीमला माझा नाना करतो. गोल्डनची टीम माझी गोल्डन बॉईज आहेत सगळे, ते करतात. लिखाईचे रोहित भाऊ आहेत,
सुनील गावडे आहे, पुन्हा सागर कुंभार वगैरे आहे. की म्हणजे सगळे- सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे पूर्ण टीम आहे. आणि गणपती घासायला चढतो मी वरती. मी गणपती कोणाला घासायला देत नाही मला. ओके, मी एकटाच घासतो तो मेन पार्ट असतो. तो मेन पार्ट आहे. ओके, म्हणजे एक मूर्ती करण्यामागे जवळजवळ यांनी 4-5 अशा टीम केल्यात आणि त्या टीमच्या हिच्यानेच काम चालतं आणि मूर्ती घासायचं काम स्वतः दादा करतात. कारण की मूर्ती ही जर बॅलन्सिंग असेल मूर्ती तर त्याच्या मागे काय असतं, काय करतात. त्याच्यापाठी माझा मोठा भाऊ असतो बॅलेन्सिंग. ओके, नाना आहे माझा मोठा भाऊ. हा, तो यश बोलला ना की हा चल करूया, तर मग करूया. मग डोळे बंद करून विषय. ओके. म्हणजे तो जे गणपती पण इथून बॅलन्सिंग मध्ये पुण्याला जाऊ दे, अजिबात नाही हलणार, एवढी ही गॅरंटी. ओके, म्हणजे जे बॅकबोन बोलतात ते तुमचे भाऊ आहेत. हो, ते म्हणजे मूर्ती उभं करण्यासाठी जो बॅलन्सिंग गणपती असतो ते उभं करण्याचं मोठ्या भावाचं काम आहे. त्याच्या पाठीमागे हे स्वतःचं जे 100% द्यायचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यासोबत त्यांचे कारागीर सुद्धा असतात. तर असं सगळं कार्य चालतं कार्यशाळेमध्ये. आणि ह्या वर्षी पाईपलाईनचा महाराज आपला कुठच्या रूपात असेल किंवा काय कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट मी सांगू नाही शकत. ओके, कळेल तुम्हाला कन्सेप्ट तरी- त्या 15 तारखेला कळेल. ओके, 15 तारखेला कळणार आहे. तरी आता थोडीशी हिंट अशी काय तगडी मूर्ती असेल की कसं काय. दणदणीत असणार आहे, तगडी ना म्हणतो. ओके, दणदणीत मूर्ती असणार आहे यावर्षी सुद्धा. जसं गेल्या वर्षी त्या मूर्तीने म्हणजे मार्केट गाजवलं तसं यावर्षी सुद्धा आहे. 100%. ओके, 100% मूर्ती गाजवणार आहे मार्केट. तर मग आता खूप तुझा वेळ घेतला. तर मला आता एक विचारायचं आहे की आताची जी तरुण पिढी आहे त्याच्यासाठी तू काय स्पेशल संदेश देतो. बरोबर, चांगले राहा, व्यवस्थित राहा, अभ्यास करा, शिका आणि कलेमध्ये पण उतरा. गणपती बनवायला शिका. चला का एका वर्षात गणपती बनवायला शिकू. पहिला 4-5 वर्ष काम करा गणपती, म्हणजे हाताखाली काम. हाताखाली कामं करा. तर त्यानंतर गणपती शेतावर उतरा. असं एका वर्षात अजिबात उतरू नका. एका वर्षात काय होत नाही. मॅक्स टू मॅक्स 6 ते 7 वर्ष लागतात शिकायला. ओके, तर आता हा प्रश्न आता शेवटी विचारतोय, पण या क्षेत्रात तुझे गुरु कोण आहे. माझे गुरु संतोष करून ओके, पोस्ट गल्ली मध्ये. ओके, म्हणजे त्यांच्या हाताखाली किती वर्ष शिकला. मी नाना म्हणता एक 10 वर्ष ओके, म्हणजे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन मग स्वतःच चालू. मातीकाम करायचो मी. माझं ऍक्सिडेंट झाला ना तर माझा हात गेला. त्यापासून सोडून टाकले मी मातीकाम. ओके, मग त्याच्यानंतर तू स्वतःच चालू केलं. हो. ओके, तर आता शेवटचं एवढा टाइम दिलास त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि इथून पुढच्या तुझ्या जी वाटचाल आहे त्याच्यासाठी माझ्याकडून, माझ्या पूर्ण युट्यूब इन्स्टा फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. असाच पुढे पुढे जात राहा आणि असंच दरवर्षी 10-20 मंडळ ऍड होऊ देत अशीच मी प्रार्थना करेन देवाकडे. आणि पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.